नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TET म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2016 साली घेण्यात आलेल्या पेपर 2 मधील भाग बी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाशी संबंधित असणारे प्रश्न। चला तर मग सुरुवात करू या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 61, खाली दिलेल्या विकास प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे? पर्याय आहेत: विकास संश्लेषात्मक स्वरूपाचा आहे, विकास प्रक्रियेमध्ये व्यक्तिभिन्नता आढळते, विकासामध्ये सभोवतालचा परिसराचा वाटा असतो, प्राण्यांच्या तुलनेत मानवाचा विकासाचा वेग जास्त असतो। याचा चुकी योग्य विधान आहे। प्राण्यांच्या तुलनेत मानवाचा विकासाचा वेग जास्त असतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 62, कुमारावस्थेत विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करावा? पर्याय आहेत: शिक्षकांनी वर्गात एकात्मिक पद्धतीचा अवलंब करावा, विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे प्रगटीकरण टाळावे, शिक्षकाच्या आचारात व विचारात विसंगती नसावी, मुला-मुलींना एकत्र बोलण्याची संधी देण्याची टाळावी। याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक 3, शिक्षकाच्या आचारात व विचारात विसंगती नसावी। प्रश्न क्रमांक 63, जीन पियाजे यांनी बौद्धिक विकासाची जी उपपत्ती मांडली त्या संदर्भातील पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? पर्याय आहे: ही उपपत्ती मुलांना प्रत्यक्ष अनुभव देण्यावर भर देते, ही उपपत्ती मुलांच्या तयारीला अधिक महत्त्व देते, विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून संबोध विकास होतो, संबोध निर्मितीसाठी अवबोधात्मक व वकारक विकास अनावश्यक आहे। याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक 4, संबोध निर्मितीसाठी अवबोधात्मक व कारक विकास अनावश्यक आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 64, व्यक्तिविकासात अनुवंशाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो, याला खालीलपैकी कोणते विधान समर्थन देत नाहीत? पर्याय आहेत: बालकाचे व्यक्तिमत्व त्यांचे पालक तसेच शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात, अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या गोष्टींचा व्यक्तिमत्व विकासात वाटा असतो, जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक असतो, अनुवंश हा व्यक्तिविकासातील शारीरिक गुणवैशिष्ट्ये व बुद्धिमत्ता ठरवते। तर ह्याचा चुकत असणार आहे। तर बालकाचे पर्याय क्रमांक 1, बालकाचे व्यक्तिमत्व त्यांचे पालक तसेच शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात। प्रश्न क्रमांक 65, स्पिअरमन यांनी बुद्धीच्या उपपत्ती मांडताना द्विघटक सिद्धांतामध्ये काही सामान्य घटक व विशिष्ट घटक मांडले आहेत, त्यात खाली दिलेल्या घटकांमध्ये विशिष्ट घटक कोणता? पर्याय आहेत: कल्पनामधील संबंध शोधणे, भित्तिमाती प्रयोग करणे, अनुमान करणे, गुणधर्म शोधणे। तर याचा चुकत असणाऱ्या पर्याय क्रमांक 2, विज्ञानातील प्रयोग करणे। प्रश्न क्रमांक 66, बिनीच्या बुद्धिमापन परिणाम श्रेणीची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये नाही? पर्याय आहे: बुद्धिमापनासाठी सर्वप्रथम अस्तित्वात आलेली मोजपट्टी होय, हे परिणाम श्रेणी तयार झाल्यामुळे स्मृती, प्रतिमा इत्यादी मनशक्तीचे मापन करून बुद्धीविषयी निष्कर्ष काढणे सुरू झाले। या परिणाम क्षेत्रातील प्रश्न साधे, व्यवहार व परिणामकारक आहेत, सामान्य बुद्धीचे मापन करता येणे शक्य झाले। त्याचा चुकत असणाऱ्या पर्याय क्रमांक 1, बुद्धिमापनासाठी सर्वप्रथम अस्तित्वात आलेली मोजपट्टी होय। त्यानंतर प्रश्न क्रमांक 67, पीटर लेव्ही जॉन मेयर यांनी भावनिक बुद्धीच्या आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणत्या क्षमतांचा समावेश केलेला आहे? पहिला, आत्मनियंत्रण, आत्मपरीक्षण, संप्रेषण, विश्वासार्हता। तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक 2, आत्मपरीक्षण। प्रश्न क्रमांक 68, शालेय स्तरावर व्यक्तिभेदानुसार व्यक्तिविकास करण्यास पुढीलपैकी कोणती बाब मारक ठरेल? पर्याय आहे: वेगवेगळ्या बौद्धिक कुवतीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेले वेगवेगळे अभ्यासक्रम, शिक्षकांनी विविध वृत्तीच्या विद्यार्थ्यांना सारख्याच पद्धतीने केलेले अध्यापन, शिक्षकांनी कृतीनुसार कोर्सेस निवडल्यास केलेले मदत, अभ्यासक्रम, मूलभूत विषय, चित्रकला, संगीत, शारीरिक शिक्षण, हस्तव्यवसाय इत्यादींचा समावेश। त्याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक 2, शिक्षकांनी विविध कृतीच्या विद्यार्थ्यांना सारखीच पद्धतीने केलेले अध्यापन। प्रश्न क्रमांक 69, ज्या मुलांच्या शारीरिक श्वास, सुरक्षितता, प्रेम आणि आदर या खालच्या दर्जाच्या गरजा समाव आहे
समायोजन कारकिर्दीस समाधानकारकरित्या पूर्ण झालेले असतात. ती मुले स्वतः आत्मप्रकटीकरणाच्या साठी धडपडत असते असे मत खालीलपैकी कोणते मानसशास्त्रज्ञांनी मांडले? पर्याय मॅकडोगल, डिग्लस, मास्लो आणि बॅटसन. याचा चुकत असणाऱ्या पर्याय क्रमांक 3 मास्लो. प्रश्न क्रमांक 17. खालील दिलेल्या अभिरुचीविषयीच्या विधानामध्ये कोणते विधान योग्य नाही? पहिलं आहे, अभिरुचीच्या बाबतीत खूप व्यक्तिभेदी आढळतात. अनेक गोष्टींमध्ये आपली अभिरुचीच संपादित असते. एखाद्या विषयाबद्दल आपल्या मनात अभिरुची असेल तर त्या विषयाकडे आपले अवधान वळते. अभिरुची ही अवधानाची फक्त स्वरूप आहे. त्याचा चुकत असणाऱ्या पर्याय क्रमांक 4. अभिरुची अवधानाचे व्यक्त स्वरूप आहे. या पुढील प्रश्न आपण पुढील भागात घेऊया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.